सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मदनी अंतर जागविते काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मदन निरंतर जागविते काय जय मुयाची भावे उतराई, काय जावे त्याची भावे उतराई, हे विचाहा पायी जीव धोडा, सहज बोलणे हित उपदेश, असहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविते, आय द्यावे त्याची व्हावे उतराय, आय द्यावे त्याची व्हावे उतराय, हे विता पायी जीव धोडा, म्हणे वस्त देनुवे जागते, म्हणे वस्त देनुवे जागते, कैसे माझा येते सांभाळित, म्हणे वस्त देनुवे जागते, देनुवे जागते, कैसे मजा येते सांभाळित, काय जय मुजाची व्हावे उतराई, काय जावे त्याची व्हावे उतराई, हे विता पायी जीव धोडा, सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार,
संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे काय सांगू आता काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता जागविती मज निरंतर जागविती काय द्यावे यासी काय द्यावे यासी वावे उतराये काय द्यावे यासी देवी
उतराई काय जावे दासी काय जावे देवीचा पायी जीव थोडा देविताबाई जीव थोडा देविताबा देविताबाई बोला देविता 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 हा देविता बाई देवीचा बाई जीव थोडा काय जावे दासी काय जावे दासी भावे उतराई काय जावे दासी विठ्ठल
सांगू आता काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस्त धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वस्त धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा समचरण सरोजम सांद्र नीलावधामम जगनिहित पाणी मंडना मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करो प्रथम दुसरे शरणा संतातिया दुसरे चरणा संतातिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकादयांचे केली आस्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संताची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेमसूत नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळा देवा दीना दुर्बळा देवा दीना दुर्बळा देवा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी देवमान्य संत संत मान्य संत असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा संतांचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. विठाला महाराज सांगतात की काय सांगावं त्या संतांच्या उपकाराचं उजू महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार अनेक प्रकारे संत मायबापांचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या उपकारातून आपण उतराई होता येणार नाही म्हणून तुकोबराय म्हणू लागले काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा. संतांचं बोलणं आपल्या जीवनामध्ये एक केंद्रबिंदू आहे. ते सहज बोलतात पण आपल्या हिताचं बोलतात. सहज बोलणी हित उपदेश करोनी सायास शिकविती. एवढं सगळं होऊन सुद्धा त्या संतांची कृपा आपल्यावरती आहे. जसं एखादी गायी आपल्या वत्साला सोडून राहू शकत नाही तसं महाराज म्हणतात तुका म्हणे वस्त धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. विठाला विठाला कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी या गोरेगाव पूर्व मध्ये असणारा हा मसूर आश्रम रामदास नवमी निमित्त असणारा हा उत्सव चालू आहे. बरोबर ना? आवाज कमी येतोय का? मग अशी मला घेऊनच सांगितलं म्हणजे मी जरा माईक लांब ठेवूनच बोलतो. काय उत्सवातील कार्यक्रमातील आपल्या या सप्ताहातील नाम सप्ताहातील आजचा हा 3ऱ्या दिवसाचा सेवा माझ्या वाट्याला आलेले आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुतुल्य असणारे अर्जुन महाराज बाबा यांच्या माध्यमातून इथल्या सर्व असणाऱ्या अध्यापक या सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली. सेवा करण्याचा अधिकार नाही परंतु भगवंत प्रत्यार्थ भगवंताची सेवा म्हणून आपण ही सेवा करायची. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे या न्यायानं. मी कोणी मोठा कीर्तनकार नाही, मी गायक नाही, कोण नाही बाबा. एक सर्वसामान्य वारकरी आहे. फक्त ज्ञानोबा तुकोबांचा वसा आपण घेऊन चाललेलो आहोत आणि तो वसा आणि वारसा आपण जपण्याचं काम करायचं आहे काय. म्हणून आजची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली आणि तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन होतंय वर्षातून एकदा. इतर वेळेला आम्ही सगळीकडे भेटतो पण इतर वेळेला भेटणं वेगळं आणि सप्त्यात भेटणं वेगळं होतं. इतर वेळेला भेटलं की ते कसं असतं येण्या जाण्यात जातं पण इथं भेटलं का महाराज होतो आपण. विशेष असतं. तसं सर्वांचं दर्शन झालं. या ठिकाणी कीर्तना करता आलेली गवई मंडळी सर्व काय मृदुंगाचार्य गायनाचार्य सगळे आचार्य मंडळी आहेत. फक्त महाराज तेवढाच लहान आहे. विठाला विठाला असो सर्वांनी मिळून आपण हा आनंद घेऊया. सेवेचा 1 तासभर आपल्याला सेवा करायचे. कारण मुंबईतली सेवा म्हटल्यानंतर बाबा खूप धावपळीचं असतं. कीर्तनकार किती जरी त्यानं हुशार किती जरी काही जरी करून आलेला असला तयारी तरी त्याला त्यातलं काही मांडता येत. किती जरी त्याने प्रयत्न केले की मी ही एवढं सगळं सांगू शकतो पण त्याच्या हातात महाराज टाइमच नसतो. काय करणार बिचारा तो तरी. कारण सगळं धावपळीत निघून जातं. अशा अवस्थेत आजच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगामध्ये महाराज सांगतात जगामध्ये उपकाराकरता अनेक वस्तू निर्माण झाल्या. त्या प्रत्येक वस्तूचा आपल्यावरती उपकार आहेत. काय प्रत्येक वस्तूचे उपकार आहेत.
शास्त्रानं प्रत्येक वस्तूला उपकाराकरताच निर्माण केलेली आहे. जगामध्ये भगवान परमात्म्यानं त्या त्या वस्तूचे उपकार अनन्य सांगितलेले आहेत. काय तसे पाहायला गेलं, आपण ज्या मायबापाच्या रक्तस्वेदातून जन्माला आलो त्यांचेही आपल्यावरती काय आहेत, अनन्य उपकार आहेत. हो, पण अनन्य उपकार जरी असले तरी आपलं हित मात्र आई वडिलांना माहित नाही. हित न ठावे जननी जनका, आई वडिलांना हित माहित नाही. म्हणून संत मायबापांचे उपकार आपल्यावरती अलौकिक आहेत. म्हणून महाराजांना सांगावं लागलं, बाबा जगामध्ये सगळे जरी उपकार श्रेष्ठ असले तरी संतान इतके उपकार या जगामध्ये कोणाचे नाहीत. विठाला दुःख निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती करून देणारे जगाच्या पाठीवरती कोणाचे तर ते संत आहेत. संत मायबाप, कारण ज्यांचं देह तादात्म्य संपलेलं आहे, जे देह निवृत्ती झालेले, ज्यांना देहाचं अवसानच राहिलं नाही, अशा अवस्थेला प्राप्त झालेले संत मायबाप आहे. संत तरी कुणाला म्हणावं? गळ्यामध्ये जाड माळा घातल्या, भगवी वस्त्र परिधान केले म्हणजे त्याला संत म्हणता येतील का? नाही. चांगल्या प्रकारच्या मुद्रा घातल्यात, पायी खडावे घातलेत म्हणजे तो काही संत म्हणता येणार नाही. संत म्हणत असताना तुकोबाराने त्याची व्याख्या सांगितली, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, ज्यांचा एक विठ्ठले, ज्यांचा एक विठ्ठले. तेची संत तेची संत, ते संत आहेत. कोण संत आहेत? ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचं भगवंतावरती प्रेम आहे ते संत आहेत. कारण ते संत का आहेत याला कारण आहे. महाराज म्हणतात ते दुसरं काही जाणत नाहीत, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. ते दुसरं काही स्मरत नाहीत, दुसरी कशाचीही काही चिंता करत नाहीत, फक्त एक नामस्मरण करणं हाच त्यांचा उद्देश आहे. अशाना संत म्हणावं महाराज, अशाना संत म्हणावं. जगाच्या पाठीवरती अनेक संत जर होऊन गेले तरी माझ्या ज्ञानोबा सारखा तुकोबा सारखा संत या जगाच्या पाठीवरती कुठं होणार नाही महाराज. अनेक संत होतील. टिळा टोपी माळा मुद्राचे गाभाळ, वाघवी वंगाळ पोटासाठी टिळे लावतील, टोप्या लावतील, माळा घालतील, मुद्रा लावतील, पण हे सगळं कशा करताय? पोटासाठी, पोट भरण्यासाठी संत. कलियुगामध्ये जे संत आहे ते सगळं पोट भरण्यासाठी झालेले आहेत. पण ज्ञानोबा तुकोबांचे तुमच्या आमचे जे अलौकिक उपकार आहेत हे संत मात्र वेगळे आहेत. आणि या संतांचा आपण अभ्यास केला पाहिजे महाराज. आज उपकारावरती बोलत असताना जगाच्या पाठीवरती अनेकांचे जरी उपकार असले तरी संतांनी इतके उपकार होऊ शकत नाही. मायबाप होतील का? नाही होणार. आई वडील जन्म देतील, आपल्या आप्त इष्ट मित्र आहेत, आपलं पालन पोषण सांभाळ करतील, पण संतांनी इतके उपकार नाही करू शकत महाराज. तसं पाहायला गेलं शास्त्राने 7 प्रकारचे उपकार सांगितलेत. शास्त्रामध्ये 7 प्रकारचे उपकार आहेत. रवी चंद्रा घना वृक्षा नदी गावश्य सज्जना. हे जरी उपकार असले, आपण नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतो, हे जरी उपकार करणाऱ्या वस्तू निर्माण असल्या तरी संतांनी इतक्या उपकारार्थ नाहीत महाराज. विठाला विठाला सूर्य एखाद्या वेळेला उगवला नाही तर आपल्याला चिंता होईल,
पण त्याचं कार्य केल्याशिवाय तो राहत नाही महाराज. पण त्याच्यापेक्षाही संतांचं कार्य मोठं आहे, त्यापेक्षाही संतांचं कार्य अलौकिक आहे. चंद्र, त्याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी, शीतलता, आपण जे अन्न खातोय तेही प्राप्त होतं. पण त्याच्याही पेक्षा शास्त्र सांगतात, महाराज म्हणतात की त्याच्याही पेक्षा संतांचे उपकार मोठे. जगात अनेक वस्तू निर्मिती करता भगवंतानं निर्माण जरी केल्या असल्या तरी संत ही वस्तू मात्र वेगळी आहे. का वेगळी असेल? कारण संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. समुद्र नदी नवे पैगा, नदी नवे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, पाषाण म्हणो नये लिंगा. हे संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. शास्त्र सांगतं, त्याला उपमा देत असताना संतांची बरोबरी याच्या बरोबर होऊ शकत नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्राला नदी म्हणू नका, भगवान शंकराच्या पिंडीला पाषाण म्हणू नका. संत नवती जगा मानसा त्या सारिके. ते संत महात्मे जरी तुमच्या आमच्यामध्ये वावरत असले, आपल्यामध्ये राहत असले, तर तो साधू वेगळा आहे, तो संत वेगळा आहे, हा फक्त ओळखता आला पाहिजे. विठाला विठाला जगात कवित्व करणारे संत नसतील, ग्रंथ लिहिणारे संत नसतील महाराज. करते ते कवित्व नव्हती ते संत, संतांचे ते आप्त नव्हती संत. अनेक उदाहरणं देऊन आपल्याला सांगता येतील. पण संतांची भूमिका, संतांसारखे या जगाच्या पाठीवरती उपकारार्थ कोणती नाही महाराज. जगात अनेकांचे उपकार आहेत आपल्यावरती. आपण ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये असताना त्या मातेचे उपकार आहेत आपल्यावर, आईचे उपकार. म्हणून काही ग्रस्त, काही ठिकाणी आपल्याला पेपरला हेडलाईन ऐकायला मिळते की मुलानं आईची हत्या केली. का केली? उपकार विसरला. का केले? उपकार विसरल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडू लागल्या महाराज. बापाला मारलं, का मारलं? उपकार विसरला. अरे ज्यानं आपण जन्माला यायच्या अगोदरच सगळ्याची तयारी करून ठेवले, माझ्या मुलाला हे पाहिजे, आईला वाटतं माझं बाळ जन्माला आल्यानंतर त्याला कशा पद्धतीनं सांभाळावं. हो, ह्या माता माऊलीचे आपल्यावरती अनन्य साधारण उपकार आहेत महाराज. खूप उपकार आहेत, या उपकारातून उतराई होता येणार नाही. हे दोन उपकार झाले. तिसरे उपकार या धरणी मातेचे आहेत की जिनं आपल्याला जन्माला आल्याबरोबरच महाराज काय केले? सावरले. तिचे काय आहेत? अनन्य उपकार आहेत. आपण जन्माला माऊलीच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर पहिलं सावरण्याची क्रिया कोणी केली असेल तर ते भूमातेनं. हो, तिनं कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. हो, कधी केली का तक्रार? त्या भूमीनं कधी तक्रार केले? धरणी मातेनं कधी आपण तिच्यावरती एवढे महाराज काही काही नाना प्रकारे, अनेक प्रकारे घात करतो, आघात करतो, पण ती कधी तक्रार करत नाही. मग किती उपकार आहेत. दुसरे उपकार आहेत आपले, ज्याने आपल्याला लहानाचं मोठे केल्यानंतर, आपण योग्य वयामध्ये आल्यानंतर ज्यांचं बोट धरून आपण शालेय शिक्षणाकरता जातो, त्या गुरुवर्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. तिथं आपल्याला अनेक प्रकारे ज्ञानदान दिलं जातं, आपल्याला घडवलं जातं. काय करावं, काय करू नये याची जाणीव करून जी जाते, त्या गुरुवर्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. अनेकांचे उपकार या जीवावरती आहेत आणि त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही महाराज. म्हणून शास्त्र असं सांगतं, ज्याने आपल्यावरती उपकार केलेत त्याच्यावरती आपण काय केले पाहिजेत? उपकारच केले पाहिजेत. परोपकाराय आपण जर कोणती गोष्ट करायची असेल तर साधूच्या जीवनामध्ये जसा आपण बदल घडवतो पाहतोय, त्या पद्धतीनं
जर आपण आपलं जीवन व्यतीत केलं तरच आपलं जीवन सुंदर होऊ शकतं. विढाला विढाला ज्या साधू संत महात्म्यांनी या जगावरती अनेक प्रकारचे उपकार केले, मला सांगा आज आपण फेटे बांधतोय, कीर्तन करतोय महाराज, त्या ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे किती उपकार आहेत आपल्यावरती. माझ्या माऊलीनं वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमोल ग्रंथ तुम्हा सर्व साधक मंडळी करता जगाकरता हातामध्ये दिला. का दिला असेल याच कारण आहे, कारण या भरकटलेल्या जीवाला, या भरकटलेल्या मनुष्य जीवाला संतांचा कळवळा येतो. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. अनेक प्रकारचे उपकार संतांचे तुकोबारायांनी जो गाथा पाण्यामध्ये तुम्ही आम्हीच बुडवला महाराज. काय केला तुम्ही आम्हीच बुडवला गाथा. पण त्या गाथा बुडवल्यानंतर त्यांनी लोकाला त्रास नाही दिला, स्वतःला त्रास देऊन महाराज धरणं देऊन बसले तुकोबाराय. धरणं धरून बसल्यानंतर माझं वाचण्यामध्ये थोडस असं आलं, ज्या वेळेला इंद्रायतून गाथा वरती त्या गंगेने घेऊन आली आणि तुकोबारांनी विचारलं का एवढा दिवस अंत पाहिला आमचा, याचं कारण काय. ती गंगा माता म्हणू लागली, तुकोबाराय तुम्ही सगळ्यांकरता सगळं काही तयार केलं या गाथ्यामध्ये, आणि या गाथ्याचा अनुभव, हा गाथ्याचा आनंद घेण्याकरता, आणि तो गाथा इंद्रायणीमध्ये जसा आला तसा म्हणले मी मुद्दामच खाली ठेवला होता. का ठेवला, अरे जगाकरता तुम्ही ज्ञान वाटताय, जगाकरता त्याचा आनंद आहे, पण मला आनंद मिळण्याकरता मी थांबून ठेवला होता. आता माझा आनंद मला मिळालाय म्हणून मी गाथावरती घेऊन आलोय. विढाला विढाला असे अनेक प्रकारचे उपकार संत महात्म्यांचे आपल्या जीवनावरती आहेत महाराज. म्हणून जो उपकार करतो त्याचे उपकार आपण फेडले पाहिजेत. मुकामने बार थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. मुकामने फार थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. तू कामने हरे मार तू कामने भार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार, थोडा तरी पर उपकार. मुकामने फार नाही जास्त आपल्याला उपकार करता आले तरी महाराज म्हणतात थोडा तरी परोपकार केला पाहिजे. नाही आपल्याला सप्त्याला वर्गणी देता आली तरी चालेल, पण निदान श्रवणा करता तरी गेलं पाहिजे, हा सुद्धा काय एक उपकारच आहे. नाही आपल्याला कीर्तनाला जाता आलं तरी चालेल, पण दुसऱ्याला अडवू नये, त्या कीर्तनाला जाऊ नको इकडं चल म्हणून. काय त्याच्या बरोबर आपल्याला नाही जाता आलं तर जाणाऱ्याला तरी अडवू नका, हा सुद्धा काय परोपकार आहे. म्हणून अनेक प्रकारचे उपकार साधू संतांचे मायबापांचे आहेत. या आश्रमामध्ये आपण जी सेवा करतोय या साधू संत महात्म्याने सुद्धा आपल्यावरती उपकारच केलेला आहे. या भागामध्ये आल्यानंतर त्यांची काही तपश्चर्या असेल आणि या तपश्चर्याच्या बळावरती हे सगळं इथं चालतंय महाराज, अन्यथा हे चालू शकत नाही. कुठून कसा येईल कोण येईल काही सांगू शकत नाही. काय येत असेल काहीतरी साधूशी आपण अटेज आहोत, काहीतरी त्यांच्याशी आपलं नातं आहे, याच्याशिवाय येऊ शकत नाही कोणी महाराज. आता पाकिटावरती येतात तो भाग निराळा,
पण नात्यानं येणं फार महत्वाचं आहे. नात्यानं काहीतरी प्रेमानं येणं फार महत्वाचं आहे. हो, प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. आणि साधूच्या ठिकाणी प्रेमाशिवाय आपण जाऊ शकत नाही. पण साधूचं प्रेम आपल्याला लगेच कळत नाही, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या महात्म्याच्या जवळ गेलो, तिथं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं महाराजांनी आमच्याकडे पाहिलं नाही, महाराज आम्हाला जवळ केलं नाही, काय जावं त्यांच्याकडे. नाही नाही नाही, असं नाही होत. त्यांचं प्रेम आहे ते अंतकरणात आहे, ते बाहेर दाखवत नाही महाराज. ते बाहेर दाखवू शकत नाही. अंतकरणामध्ये असणारं प्रेम साधूच्या आपण ओळखता आलं पाहिजे. म्हणून साधूच्या जवळ गेलं पाहिजे. विढाला विढाला म्हणून जगाच्या पाठीवरती उपकारार्थ असणारे फक्त संत आहे, साधू आहेत महाराज. का? कारण हे जग जे चाललंय मायबापांना, हे संत महात्म्याने केलेल्या उपकारावरती चालतंय. तुमचं काय म्हणणं आहे? विज्ञान युग जरी किती प्रगतशील झालं तरी संतांनी केलेल्या वाङ्मयाच्या आधारेच या जगाचं राहडगाडग चालू आहे. बरोबर आहे की नाही? आज सुद्धा आम्हाला ज्ञानेश्वरी, गीता, भागवत वाचल्याशिवाय या जगाच्या राहडगाडग्याला हात लावू शकत नाही. मला सांगा, एवढी आपला धर्मग्रंथ आहे गीता, त्या धर्मग्रंथाची आपल्याला त्या आपल्याच लोक काही ठिकाणी काय घेतात? शपथ घेतात. बरोबर आहे ना? कोर्टामध्ये गेल्यानंतर काय करावं लागतं? त्या धर्मग्रंथाची शपथ घेतली जाते. महाराज, काय दुर्भाग्य असेल, आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल. बरं, ती घेतल्यानंतर तरी लोक खरं बोलतायत का? ते घेतल्यानंतर तरी लोक खरं बोलतात का? नाही बोलत. म्हणजे आपणच आपल्याला फसवतो असं होतं हे सगळं. आपला कशावरतीच विश्वास राहिला नाही. आम्ही जरी किती म्हटलं, कीर्तन केली, प्रवचन केली, तरी आपलाही आपल्यावरती अजून विश्वास बसला नाही. म्हणून आपल्यावरती आपला विश्वास नसल्यामुळं आपली संस्कृती पाश्चात्य लोकांनी अवलंबन केली. विचार करा, आज आम्हाला आपल्या संस्कृतीचं ज्ञान लोकांना द्यावं लागतं. याच्यासारखं दुसरं वाईट कोणती गोष्ट आहे? आपली संस्कृती आपल्याला सांगावी लागते. आपल्या मुलांना, आपल्या असणाऱ्या जवळच्या लोकांना सांगावी लागते की ही आपली संस्कृती नाही आहे, ही हिंदू संस्कृती नाही आहे. हे का सांगावं लागतंय? कारण आपल्याचं ज्ञान नाही असं नाही, ज्ञान आहे, पण तिकडं आपण काय केलंय? दुर्लक्ष केलंय. म्हणून दुःख भोगावं लागतंय. विढाला विढाला आणि म्हणून हे तुम्हा आम्हाला ज्ञान व्हावं, या जगाकडे पाहिलं संतांनी, आणि असे संत महात्मे तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरता आले महाराज. ते इथले नाही आहेत. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया रे दीनजना, उद्धराया उद्धरायाले दीनजना. दीन दुबळ्यांचा उद्धार करण्याकरता आपलं असणार अच्युत पद सोडून संत महात्मे या ठिकाणी आले. उद्धराया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता साधू संत महात्म्यांचा अवतार आहे.
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. महाराजांनी सांगितलं आम्ही वैकुंठवासी कशा करता आलो, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हे सुद्धा उपकारच आहे संतांचे आपल्यावरती महाराज. आता ज्ञानरूपी जीवाला ज्ञानरूपी प्रकाशाकडे आणण्याची क्रिया साधू संत महात्म्याने केली आणि आपल्या अंतकरणामध्ये तो ज्ञानाचा उद्बोध प्रगट केला. आणि ते ज्ञान प्रगट केल्यानंतर आपल्याला आपण कोण आहोत याची ओळख होते महाराज. ती ओळख करून देण्याचं कार्य काम साधू संत महात्म्याने तुमचं आमचं केलंय महाराज. हे काम हे कार्य कोणी दुसरं करू शकत नाही महाराज, कोणी करू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, हे बाप न करी आईची माय, हे धर्मेशांच्या लेखिले पाय, हे दिले अक्षय भय रणग, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, दिले अक्षय भय दानगा, म्हणूनी आलो या देशा. केले उपकार सांगू मी काय, आपण करी आईची माय, धर्मेशांच्या लेखिले पाय, दिले अक्षय अभय रणग, दिले अक्षय केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय. जे आई वडील उपकार करणार नाही ते उपकार साधू संत महात्म्याने केले. धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय वरदान गा, मनवून आलो या देशा, नाही तरी बललो दिशा, कार्या कारण उरले शेषा, गेले ते भुस जावो परते. एवढे उपकार साधू संत महात्म्याने तुमच्या आमच्यावरती केलेत. आपल्या जीवाची पर्वा न करता साधू आपल्या देहाची पर्वा न करता जीवावरती उपकार करतात. ज्या माऊलीला आज आळंदीमध्ये सोन्याचा मुकुट चढवलाय, दुधाचा अभिषेक आहे, नित्यानं रोज 2 वेळेला दुपारती होत आहेत, काय अनेक प्रकारची पंचपक्वान्नाचा नैवेद्य माझ्या माऊलीला खायला मिळतोय. थोडं बारकाईनं ऐका काय. पण त्याच माऊलीला एकेकाळी 1 वेळ सुद्धा जेवण मिळत नव्हतं महाराज. हे कोणी दुसरं कोणी नव्हतं, तुम्ही आम्हीच होतो महाराज त्यावेळेला. हे सगळं करणारी लोक आपणच होतो. आज त्यांच्या दिंडीतून महाराज लाखोनं समाज चालतोय महाराज. पण त्यावेळेला त्या आळंदीतून माऊली फिरत असतात त्यावेळी लोक म्हणायची संन्यासाची पोरं विटाळ होईल, विटाळ होईल म्हणून लोक लांब पळायची. का ही संन्यासाची पोरं आहेत. पण आज त्याच माऊलीच्या जीवावरती आम्ही कंबरे बांधून फेटेमधून महाराज 25-25-30 हजाराची पाकिट घेतोय. हे कुणाचे उपकार आहेत बाबा. सध्या तोच जोर आहे चाललेला सगळीकडे. एवढे द्या तरी येतो, नाही कमी जास्त झाले का तारीख आतूनच सगळी कट होऊन जाते बाबा. विठाल विठाल बरीचशी लोक कीर्तनकारांच्या माध्यमातून आम्हाला ऐका. आम्ही काय एवढे मोठे कीर्तनकार नाही आहे दादा,
पण लोकांकडनं आम्हाला कधी कधी ऐकायला मिळतं त्या कीर्तनकारांचं. कधी कधी काहींचा संबंध जवळून येतो, अगदीच काही लांब जात असं काही नाही, पण येतो जवळून संबंध. काय महाराज एवढे दिला तर जमतंय, नाही तर काय ते सगळं. मग अशा अवस्थेची काही आपण बोलू नये त्यांना, पण सारांशानं मी सांगतोय, मला काय सांगायचंय, ज्या माऊलीच्या जीवावरती आपण जगतोय. मध्ये एक व्हायरल क्लिप झाला होता, त्या एका महाराजांनी महंतांनी सांगितलं होतं, ज्या माऊलीने एवढं ज्ञानेश्वरी लिहिली, गाथा लिहिला तुकोबाराने, त्यांनी किती पैसे घेतले? बरोबर आहे ना? त्यांनी किती घ्यायला पाहिजे होते आपल्याकडनं? तर मग आम्हाला हा ग्रंथ फुकट दिला, घ्या, वाचा आणि आपला उद्धार करा महाराज. ही साधनं सगळी उद्धाराची आहेत. अधोगतीला जातोय आम्ही, हाच विचार नाही आपल्या जीवनात. आज आपण काय करतोय? परमार्थ आपला चालू आहे, पण त्या परमार्थाची वाटचाल करत असताना आपल्या अंतकरणामध्ये जी वृत्ती पाहिजे ती वृत्ती निर्माण होत नाही. याला कारण काय? तर आपल्या ठिकाणी झालेला ज्ञानाचा अहंकार आहे. विढाला ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा, ही अवस्था जेव्हा प्राप्त होईल ना, त्या दिवशी आम्हाला खऱ्या संताची ओळख होईल. विढाला विढाला भगवंताची प्राप्ती होण्याकरता साधू हा एक जीवनातला मार्ग जरी असला तर तो साधू आपल्या जीवनामध्ये ओळखता आला पाहिजे महाराज. तो संत आपल्या जीवनामध्ये ओळखता आला पाहिजे. आणि संत न ओळखल्यामुळं तुकोबारांना सांगावं लागलं, बाबा या जगाच्या पाठीवरती उपकारार्थ सगळ्या वस्तू जरी असल्या तर एकच वस्तू अशी आहे ती या जगावरती उपकार करते, त्याचं नाव संत आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगू आज संतांचे उपकार, काय सांगू आज संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय
महाराज म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. काय उपकार सांगावे, काय केलं असेल संत महात्म्यांनी महाराज. विठाला 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 विठाला. असं सगळेच आपली मंडळी आलेली असल्यामुळं महाराज म्हणतात या जगाच्या पाठीवरती साधू संत महात्म्यांनी उपकार जरी केले असले तरी जागवण्याची क्रिया फार महत्वाची आहे. नुसतं जागवलं नाही महाराज, निरंतर जाग करतात. निरंतर तुम्हाला का जाग करत असतील जीवाला, कारण जीव हा अज्ञानात झोपलेला आहे. आता सुद्धा आपण सगळे झोपलेल्या अवस्थेतच आहोत. आपण जरी बसलेलो असलो तरी आपल्याला आपण वाटतंय आपण जागे आहोत, पण आपण कसे आहोत, झोपलेले आहोत. स्वप्नवत आहे सगळं. हे सगळं आपण जे पाहतोय ही अवस्था कशी आहे, स्वप्नवत आहे. दिसते आपल्याला जागे, पण कसे आहोत, कसे आहोत आपण, झोपलेले. म्हणजे कसं काय महाराज तुमची कशी काय लिंक लागायची. हो, अज्ञानानं आपण कसे आहोत, काय केलंय आपण, चादर ओढले अज्ञानाची, आणि त्या अज्ञानाची चादर ओढत असताना अंतःकरणामध्ये आपण काय करतोय, झोपेत सून घेऊन बसलोय. आपल्याला सगळं सभोवताचं कळतंय, पण जायचं कसं. आणि ही जागे करण्याची क्रिया साधू संत महात्मे तुम्हा आम्हाला करतात. जीवाला का करतात बाबा, आता जर जागे झालं नाही, सावध झालं नाही तर फार वेळ होऊन निघून जाईल महाराज, फार वेळ होईल. म्हणून जाग करतात. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो, म्हणे आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. काळ निजल्याने, काळ निजल्याने पुरे भागा बागा. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. पुरे भागा भागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बहिणो जागा. जागे झालं पाहिजे आपण. आपण हे सगळं पाहतोय ते स्वप्न होत आहे महाराज. एक ना एक दिवस याचा नाश होणार आहे. आणि संत महात्मे तुम्हा आम्हाला जाग करतात. उठा जागे वारे आता, बाबा जाग व्हा. आपण काकड्याच्या बदनामध्ये नेहमी आपण म्हणतो हा भंग, सावध होई रे बापा काळ लागला मापा. सावध व्हा, जागे व्हा. का, कारण आपल्या पाठीमाग भयानक रूपी काळ लागलेला आहे. आणि या काळाच्या तडाख्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर जागा होणं फार महत्वाचं आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. अनेक प्रकारे अनेक विचारातून संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जाग केलं. आणि जाग करण्याची क्रिया साधू संत महात्मे जीवाला का करतात, कारण या जीवाच्या पाठीमागे लागलेला जो काळरूपी एक बोका म्हणावा लागेल त्याला, असा पाठी लागलाय, असा पाठी लागलाय की या काळाच्या तडाख्यातून त्याला कोणीही सोडू शकत नाही. फक्त
सोडवणारा एकच आहे, सोडविणारा अशा राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली, कोणी सोडवणार नाही. फक्त महाराज म्हणतात एका चक्र पाणी वाचून तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून एका भगवंताशिवाय संतांशिवाय तुम्हा आम्हाला सोडवणार कोणी नाही. सद्गुरु शिवाय आपल्याला यातून कोणी सोडवणार नाही. महाराज म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. मग या उपकारातून उतराई होण्याकरता आपण त्यांना काय द्यावं. साधूकडे जात असताना शास्त्र असं सांगतं महात्म्याकडे जात असताना रिक्त हाताने जाऊ नये. बरोबर आहे की नाही? पूर्वी आमचे बाबा सांगायचे आजोबा जर एखाद्या महात्म्याकडे आपण गेलो तर रिकामे हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जावं. येणं केल्या प्रकारे आपल्या हातामध्ये पुष्प तरी असावं त्या साधूला देण्याकरता, काहीतरी द्यावं. पण जीवनामध्ये आल्यानंतर आपण साधूकडे जात असताना आपण काय घेऊन जायचं. कारण आता बाबा लोकांची डिमांड बरीच वाढले. महाराज लोकांच्या डिमांड आता बरेच असतात. आपण आता रोज त्या टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या त्या व्हायरल क्लिपा आपण बघतो ना, असं वाटतं की कुणावर विश्वास ठेवा आणि कुणाच्या मागे लागावं. मोठमोठ्या पदावर गेलेले घसरायला लागले. मोठ्या मोठ्या पदांवरती जे बसले ते सुद्धा आपलं सगळं विसरले महाराज. का ही अवस्था का झाली असेल. कारण अंतकरणामध्ये झालेली अहंकाराची उर्मी त्याच्यामुळे ही पदाची अशी भानगड आहे. विठाल विठाल मग त्या साधूकडे जात असताना आपण काहीतरी दिलं पाहिजे. साधूला आपल्याला काहीतरी देणं आहे तुमचं आमचं. आपण या मनुष्य देहाला आलेलो आहोत. आपल्या उद्धाराचं साधन साधू महात्म्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग त्या उपकारातून उतराई व्हायचा असेल तर आपण काय द्यायचं त्यांना. काय देण्याकरता आपल्याकडे अशी अमोल कोणती वस्तू आहे. देवाकडे सुद्धा जात असताना आपण काहीतरी घेऊन जातो. बरोबर आहे की नाही. पण देवाकडे जात असताना ज्या वस्तू घेऊन जातो त्या आपल्या मालकीच्या नसतात. असतात का. त्या देवानच निर्माण केलेल्या वस्तू आपण देवाला अर्पण करतो. मग देवाला देण्याकरता आपल्या मालकीचं असं काय आहे का. बरं ज्या इंद्रियाने आपण देवाला दान देतोय ते इंद्रिय तरी आपले आहेत का. नाही, तेही त्यानं दिलेले आहेत. मग त्याला काय द्यावं. महाराज म्हणतात की त्याला देण्याकरता आपल्याकडे असं काही नाही, पण एक विशेष रूपाने एक वस्तू भगवंतानं आपल्याकडे दिलेली आहे. काय वस्तू आहे. काय वस्तू आहे भगवंताला दान देण्याकरता. त्याचं नाव आहे भाव, त्याचं नाव आहे प्रेम. ती देवाला देतो आपण. पण साधूकडे जात असताना साधूला काय द्यायचं. काय द्यायचं साधूकडं. देवाच्या बाबतीमध्ये अनेक प्रमाण आहेत. देह समर्पी जय देवा भार काही तन घ्यावा होईल आघावा तुका म्हणे आनंद. तुका म्हणे आनंद समर्पी देवा भार काही तन होईल तुका देवाच्या बाबतीमध्ये झालं. देह समर्पिजे देवाला हा देह समर्पित करायचं.
देवाला जर देह समर्पित केला तर भक्ती करायची कशी? मुळात हा देह आपला नाही म्हणूनच आपण जगलं पाहिजे महाराज. कसं म्हणतो मी, हा देह आपला आहे का? देह तो पाचाचा आणीला, हा उसणं आणलेला आहे तुम्ही आम्ही. बरं नुसता उसला नाही, मागून आणलाय. पावडे बाबा कसं काय मागून आणलाय? नवस केलाय ना. नवसानं तुम्ही आम्ही जन्माला आणलो आहोत देवाकडे. नवसानं नवस केला देवाकडे. आठवीन पाय रात्रही दिवस पांडुरंगा. देवा माझा नवस आहे तुझ्याकडं, यातून मला बाहेर काढ. नवस केला, फेडला का? किती नारळ फोडले, किती पेढे वाहिले, नवस फिटतच नाही महाराज. किती योनीतून आपण नवस करून आलोय. कोटी कोटी फेरा, कोटी 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 फेरा. लोक एका योनी, कोटी कोटी फेरा. मनुष्य देवार मग लागे मग लागे मग लागे. मनुष्य देवार मग लागे. बोला 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 बोला. मग लागे मग लागे मग लागे. हो मनुष्य देवार मग लागे मग लागे मग लागे. मनुष्य देवार मग लागे. कोटी कोटी पेरा. एक योनी कोटी कोटी एक योनी कोटी कोटी फेरा. अनेक योनीमध्ये कोटी कोटी फेरे फिरून आपण आलेलो आहोत या देहाला. मग साधू संत महात्मे या उपकारातून आपण त्यांच्या उतराई व्हायचा असेल तर काय द्यावं त्यांना? विचार आहे, काय द्यावं त्यांना? काय देण्याकरता अशी वस्तू आहे आपल्याकडे? काहीच नाही महाराज, काहीच नाही. कारण मुळात आपण त्यांच्या उपकारातून उतराईच होऊ शकत नाही. काय दिल्यानंतर आपण त्यांच्या उपकारातून उतराई होऊ? काही नाही आपल्याकडं, काही नाही. मला सांगा, बाबांनी एवढा हा मठ बांधून ठेवला, एवढं सगळं वैभव उभं केलं, या केलेल्या वैभवातून या उपकारातून आपण उतराई होऊ शकतो का? नाही होऊ शकत. का? कशा करता केला असेल? येणाऱ्या साधकाला, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, याच्या व्यतिरिक्त दुसरं जगातलं सुख कोणतं नाही महाराज. हे सुख साधू संत महात्म्यांनी या ठिकाणी निर्माण करून ठेवलं. मग त्या सुखाचा अनुभव प्रत्येक तुम्ही आम्ही घेत आहोत. तो आनंद तुम्हा आम्हाला मिळतो, हा केवळ संत महात्म्यांच्या मुळे आहे. मग काय त्याला द्यावं? तुकोबाराय म्हणू लागले, काहीच नाही आपल्याकडे देण्याकरता, फक्त एकच करावं, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय द्यावे असे व्हावे उतराई. काय द्यावे असे व्हावे उतराई. काय द्यावे
जीव थोडा काय द्यावे त्याची व्हावे उतराई काय द्यावे त्याची व्हावे उतराई पायी देव थोडा देव थोडा अशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा काय द्यावं हा देहच संत महात्म्यांच्या पायावरती समर्पित करावा का करावा कारण या देहाकरता या जीवाकरता संतांचे आभार कष्ट आहेत मायबाप त्यांच्या या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही म्हणून काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा विठोबा रघुमाई रघुमाई टाळी वाजवा जय जय विठोबा रघुमाई 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 काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागवी काय जागताची वावे उतराई काय जागताची वावे काय जागताची वावे उतराई देविता बाई जीवा थोडा काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा काही देण्याकरता नाही आपल्याकडे महाराज काही नाही आपल्याकडे आपण जातो संतांच्या ठिकाणी पण जे द्यायला पाहिजे ते आपण देत नाही महाराज त्यांना नाही का जे साधूच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्यांना द्यायला पाहिजे ते न देताच मागे येतो आपण हो केळी नेतो नारळ नेतो हार नेतो सगळं काही नेतो काय ते जरी नेत असलो तर ते बाह्य वस्तून आपण त्यांची पूजा अर्चा सर्व करतो पण अंतकरणापासून साधूला जे द्यायला पाहिजे ते देत नाही महाराज आणि ते न दिल्यामुळे आपल्यावरती संत महात्म्यांची कृपा होत नाही अंतकरण आपण जी कृपा आहे साधू संत महात्मे अनेक अंगाने आपल्यावरती कृपा करतात काय कृपा करतात कृपाया केली संत जनी माझी अलंकारी वाणी प्रीत हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे महाराज म्हणतात त्यांनी माझ्यावरती कृपा केली
लाविले भजनी श्री हरीच्या लाविले भजनी श्री हरीच्या लाविले भजनी श्री हरीच्या प्रभाती वेळेत कृपया केली संत जनी अनेक अंगानं संत महात्म्यानी, मग त्यांना काय द्यावं, काही देण्याकरता नाही आपल्याकडं. आणि म्हणून या जगाच्या पाठीवरती ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, नामदेव महाराज, अनेक सकल संतांचे उपकार तुमच्या आमच्यावरती आहेत. त्यातले त्यात आजचा एक अलौकिक उपकार करणारी वस्तू या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये, या हिंदुस्थानामध्ये जन्माला आली. तो आजचा दिवस सोनेरी दिवस म्हणून गणला जातो. सुवर्ण अक्षरामध्ये त्याची नोंद केली जाते. असा दिवस म्हणजे कोणता असेल, त्या दिवसाला काय झाला असेल. असे महान साधू जन्माला येतात, संत जन्माला येतात. त्याच बरोबर या महाराष्ट्रामध्ये असं एक आराध्य जन्माला आलं, त्याचं नाव आहे शिवछत्रपती महाराज. आज महाराजांची जयंती आहे. आज तुम्ही आम्ही जे कथा कीर्तन जे करतोय, मंदिरामध्ये पूजा करतोय, आपल्या घरामध्ये दैवत आहेत, नाही नाही, आपल्या माता माऊलींच्या डोक्यावरचा पदर जो राहिलाय, याला कारण काय असेल तर फक्त आणि फक्त या महाराष्ट्राचं आराध्य असणार शिवछत्रपती. मला जास्त काही पवाडे म्हणता येत नाही, काही नाही, आणि मी तो भाग पण जास्त अंगवळणी पडत नाही महाराज. नाही तर आई म्हणा, पवाडे म्हणा, हे आपलं काही काम नाही बुवा ते. बरं, तुम्हाला असं वाटेल काय मला म्हणता येणार नाही, असं पण म्हणू नका तुम्ही, पण आपल्याकडे तिकडे जायचंच नाही. मला तिकडे जायचं नाही. काय अनेक अंगाने आपण ते सगळं करू शकतो, पण ते लौकिकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला, मला तर ते आवडत नाही बा. आहे तैशी पूजा पावली सकळ, जसं असेल तसं भगवंताला आपण अर्पण करावं. या राजाचा जन्म माझ्या 1630 साली झाला. एवढं सगळं महाराष्ट्राचं वैभव उभं करत असताना तुमच्या आमच्या सर्व प्रजेची सुखदुःखाची बांधणी ज्या राजानं केली, तो राजा खूप अलौकिक आहे. खरोखर आदर्श राजा कोणता असेल, त्याच्याकडे पाहून जर एखाद्या फुडाऱ्याने, राजकारण्यानं जर पाहिलं ना, तर असं जर राजकारण झालं तरच जगाची सुधारणा होऊ शकते, अन्यथा सगळं शून्यच आहे. विठाला विठाला ते जन्माला आले म्हणून आपण टाळकरी आहोत. ते आले, त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, तेही वयाच्या कितव्या वर्षी. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये करंगळीचा अभिषेक रक्ताचा घालून अवघ्या 16 वर्षाचे असताना काय केली, स्वराज्याची शपथ घेतली. तो जाणता राजा म्हणून गणला गेला, नाही का. का जाणता म्हणताय, ज्यानं जनतेचं दुःख पाहिलं, ज्याने जनतेचं दुःख सहन करलं, जवळून पाहिलं, असा राजा म्हणजे जाणता राजा आहे. नुसते शिवजयंतीला चंद्रकोर लावून दाढ्या वाढून शिवजयंती साजरी करून चालणार नाही. शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजे जीवनात. नाहीतर नुसते देखावे उभे करून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय परिस्थिती आले, याचं कारण एकच आहे. मी कधी कधी वाईट, मी हे सांगत नाही कीर्तनात, का सांगावं महाराज आपण. अरे आपलाच धर्म आपल्याला सांगावा लागतो, याच्यासारखं दुसरं वाईट दुसरं कोणतंच कृत्य नाही. आपण असं वागावं हे आम्हाला सांगावं लागतं, हे आमची आम्हाला लाज वाटायला लागली आता. का? अरे आपल्या धर्माची नीती, आपल्या धर्माचा न्याय, आपल्या धर्माची वृत्ती काय हे आपल्याला कळत नाही. हे आपल्याला कळायला पाहिजे. जर वेळीच कळली नाही तर परशत्रू लांब नाही महाराज आपल्यावरती, जवळच आलेले आहेत. आता फक्त धर्म टिकवण्याकरता आपण सावध झालो तरच आपला धर्म टिकेल. त्यावेळी राजाने अनेक योद्धे तयार केले आणि त्यांच्या माध्यमातून आज एवढं सगळा हा
समाज त्या ठिकाणी घडवला, हे सुद्धा त्यांचे काय आहेत? उपकार आहेत महाराज. म्हणून अशानं आपण काय द्यावं? काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. हो, तुकोबाराय सांगतात, साधू संत महात्मे सहज बोलतात पण जगाच्या हिताचं बोलतात. सहज बोलतात, जगाच्या हिताचं बोलतात. बरं कसं बोलतात? सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. माऊलीला भेटण्याकरता चांगदेव महाराज आले. कशावरती बसून? वाघावरती बसून आले. सर्पाचा चाबूक आहे. आल्यानंतर सगळं काही पाहिलं आणि सगळं पाहिल्यानंतर मुक्ताईनं उपदेश केला. ज्या कागदावरती निरोप पाठवला होता तो कागद कोरा होता. उपदेश झाला. अरे एवढं ज्ञान असून, एवढं आयुष्य असून सुद्धा काय झाला शेवटी? कोरा तो कोराच राहिला. सहज बोलल्या मुक्ताई, पण काय झालं? परिणाम झाला ना. माझ्या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना मांडे खाऊशे वाटले आणि ज्ञानोबारायांनी खापर मिळालं नाही. पाठीवरती भाकरी भाजल्या. मांडे कशावरती भाजले? पाठीवरती योग सामर्थ्यानं पाठ तापून महाराज त्याच्यावरती मांडे भाजले. त्याचा श्वास अखंड आळंदीच्या आळीमध्ये पसरला. विसोबा चाट्यानं पाहिलं. धावत आल्यानंतर काहीतरी आपल्याला उष्ट तरी त्यांचं मिळावं. सेवी नवचिष्ट लोळे नांगणी वैष्णवाचे नानी होईन किडा. या न्यायानं राहिलेलं उचिष्ट सेवन करण्याकरता धावत आल्याबरोबर आणि मुक्ताईनं सांगितलं, ए खेचरा परता सर. काय झालं? सहज बोलल्या पण उद्धार झाला. महाराज संत सहज बोलतात पण जगाच्या हिताचं बोलतात. तुम्ही आम्ही सहज बोलतो पण जगाचं वाटोळ होतं महाराज. काय करावं? काही काही मंडळी आम्हाला भेटतात, महाराज असा आमचा बोलण्याचा उद्देश नव्हता, त्यानं या वृत्तीला यावं असं आम्हाला वाटत नव्हतं, आम्ही सहज बोललो. अरे सहज बोलला पण त्याचं वाटोळ झालं ना. साधूंचं तसं नाही, संतांचं तसं नाही. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. या सगळ्या क्रिया करत असताना संत महात्मे आपला सांभाळ करतात. तुम्ही द्या न द्या, बाबांच्या आश्रमात आल्यानंतर वर्गणी दिली तरी त्याला प्रसाद मिळणार आहे, नाही दिली तरी त्याला काय प्रसाद आहे. बाबांच्या इथं आल्यानंतर तुम्ही पाया पडलात काय आणि न पडलात तर काय, तरी तुमच्यावरती काय त्यांची कृपादृष्टी आहेत. या न्यायानं साधूच्या ठिकाणी जात असताना कोणत्याही अवस्थेमध्ये तुम्ही जा, संत आपल्यावरती कृपा करतात महाराज. कारण संतांची कृपा फार अलौकिक आहे. तुकोबाराय सांगतात, कशा प्रकारे जशी आई एखादी जर तिचं मूल घरामध्ये असेल आणि ती कुठेतरी अगदी जंगलामध्ये रानामध्ये गेलेल्या अवस्थेमध्ये असेल, तिथं गेल्यानंतर सुद्धा तिला त्या मुलाबद्दल काय वाटतं? प्रेम वाटतं, अंतकरण तिचं भरून येतं. तद्वत एखादी गाई वस्त जरी तिचं गोठ्यामध्ये बांधला असेल, ती धेनू चरे वनांतरा परी चित्त तिचं चित्त आपल्या वासराजवळ असतं. या अवस्थेमध्ये संत महात्मे कुठे जरी असले तरी त्या वस्ताप्रमाणे, त्या गायीप्रमाणे प्रत्येक जीवावरती प्रेम करतात. कासवेची बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधानाई भेटी अंगसंग. या न्यायानं साधू संत महात्मे तुमच्या आमच्यावरती कृपा करतात. तुकोबाराय म्हणतात, तुका मने वस्त धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. ज्या साधू संत महात्म्याने तुम्हा आम्हाला ह्या कृपेचा मार्ग सांगून तुमच्या आमच्यावरती अनंत उपकार केलेले आहेत, या उपकारातून तुम्ही आम्ही उतराई होऊ शकत नाही मायबाप. मग आपण काय करावं, काय करायचं नाही, फक्त त्यांचं भजन करत बसायचं, त्यांचं भजन करायचं, चिंतन करायचं. या चिंतनातूनच, त्यांच्या भजनातून आपल्या जीवाचा उद्धार आहे. ते कोणतं भजन? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
संताचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवित हा पायी जीव तोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते तुका म्हणे वस्त धेनुवेचे चित्ते तैसे मध्ये ते सांभाळीत काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवित हा पायी जीव थोडा तुकाराम 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 तुका म्हणे वस्त देनु वेचे कीर्ती तुका म्हणे वस्त देनु वेचे कीर्ती आवाज नाही करत, म्हणे वस धेनुचे चिती तुका म्हणे वस्त देनु वेचे कीर्ती तुका म्हणे वस्त देनु वेचे कीर्ती तुका म्हणे वस धेनुचे चिती तुका म्हणे वस धेनुचे चिती कैसे मज येती सांभाळीत कैसे मज येती सांभाळीत काय द्यावे असे भावे उतराई काय द्यावे असे भावे उतराई ईशा माझ येती सांभाळीत तैसे मज येती संभाळीत काय द्यावे जाशी व्हावे उतराई काय द्यावे जाशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव तोडा जीव तोडा जीव तोडा जीव तोडा जीव तोडा जीव थोडा जीव थोडा रे तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी देवी तो हा पायी देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा ठेवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी
पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंग भूतयुक्ती नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल कुंडली कर विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोल जय जय विठोल विठोल जय जय बोला पुंडरी गौरव विठोल श्री ज्ञानदेव आ बोलिलेले गुढे वेडे वा गोडे वंदरे नाही विचारिला अधिकाल मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा रंगाबाया बहिणारा ज्ञानदेव तुकाराम या ठिकाणी आपल्या या मसुराश्रम या स्थानामध्ये होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण समीर महाराज सकपाळ असे बरेच आजीच्या बटव्यातले आमच्याकडे औषध आहेत पण ती काढीत नाहीत लोक बाहेर. या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण